बघा तिसरं गणित आहे. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि वडिलांच्या वयाच्या दुपटीमध्ये मुलाचे वय मिळवल्यास बेरीज 95 येते. दोन्ही बेरीजच दिलेली आहे. तर आपण वडिलांचं वय एक्स मानायचं आहे. वडिलांचं वय एक्स वर्ष मानू आणि मुलाचं वय वाय वर्ष मानू. पहिल्या अटीनुसार एक्स अधिक 2y म्हणजे वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवली तर बेरीज किती येते? 70 येते. तर एक्स अधिक 2y बरोबर 70 हे समीकरण 1 नाव द्यायचं. दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट दिलेली आहे. वडिलांच्या वयाच्या दुपटीमध्ये मुलाचे वय जर मिळवले तर बेरीज 95 येते. मग 2x अधिक y बरोबर 95. समीकरण 2. या पद्धतीचं गणित आलं तर आपण काय करायचं? इंटरचेंज जर कोएफिशियंट असतील म्हणजे चल जर आदलून बदलून असतील तर आपण काय करायचं आहे? एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करायची. मग समीकरण 1 अधिक 2 करू. x अधिक 2y बरोबर 70 आणि 2x अधिक y बरोबर 95. बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळतं 3x अधिक 3y बरोबर 165. 3ने भागल्यानंतर x अधिक y बरोबर 55. हे समीकरण 3 नाव द्यायचं. नंतर समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. 2x अधिक y बरोबर 95 वजा x अधिक 2y बरोबर 70. वजाबाकी केल्यानंतर x वजा y बरोबर 25 मिळेल. 95 वजा 70 25. y वजा 2y वजा y आणि 2x मधून x गेला x वजा y बरोबर 25 असं समीकरण 4 मिळेल. याला समीकरण 4 नाव द्यायचं. मग समीकरण 3 आणि 4 यांची बेरीज करायची. x अधिक y बरोबर 55 आणि x वजा y बरोबर 25. बेरीज केल्यानंतर x अधिक x 2x yला y कॅन्सल होतील. 25 अधिक 55 बरोबर 80. x बरोबर 80/2. x बरोबर 40. एक्सची किंमत आपल्याला 1 शून्याला 0. एक्सची किंमत आपल्याला 40 मिळेल. ही एक्सची किंमत आपण समीकरण 3मध्ये ठेवायची. x अधिक y बरोबर 55. एक्सच्या जागी 40. 40 अधिक y बरोबर 55. 40 दोन्ही बाजूंमधून वजा केले. 40 उजव्या बाजूला गेले असता वजा होतील. y बरोबर 55 वजा 40 बरोबर 15. yची किंमत आली 15. अशा पद्धतीनं एक्स आपण मांडलेलं आहे वडिलांचं वय म्हणजे उकल काय आली? वडिलांचे वय 40 वर्षे आणि मुलाची वय वाय मांडलेलं आहे. मुलाचे वय आलं 15 वर्ष. वडिलांचे वय 40 वर्ष आणि मुलाचे वय 15 वर्ष. सोपं आहे गणित एकदम. समजायला पण अगदी